नमस्कार सर्वांना. तर आपण आलो आहोत सन अँड सी हॉटेलमधल्या सिंगल रूममध्ये. ओके, तर त्याचा हा व्हिडिओ आहे. आता मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते की आपण आता रूममध्ये एंट्री करतो आहे. ठीक आहे, आता रूममध्ये एंट्री करताच हा आहे आपला दरवाजा. ठीक आहे, आणि त्या दरवाजाच्या डाव्या साईडला एक मोठी पूर्ण विंडो आहे आणि ही पूर्ण ओपन होते. ठीक आहे, तुम्ही ओपन ठेवू शकता इथे बसून, कर्टन बाजूला करून तुम्ही इथे बसू शकता. आणि एंट्रन्सलाही बाल्कनी आहे रूमच्या. ठीक आहे, एंट्रन्सलाच बाल्कनी आहे. बाल्कनीमध्ये पण फॅन आहे आणि बघू शकता तुम्ही हा व्ह्यू आहे. ठीक आहे, आता हे रूमचं दार आहे राईटला. बाजूला तुम्हाला दिसेल मोठी फुल साईज विंडो आणि असं चेअर वगैरे टाकले, तुम्ही बसून इथे जेवू शकता, नाश्ता करू शकता. आणि आता दाखवते मी तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू आहे माझ्या रूममधला हा. ठीक आहे, रूममधून हा हॉटेलचा व्ह्यू आहे. मुलं खेळत आहे, हे गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे. हा अतिशय सुंदर व्ह्यू आहे. तर आपण पुन्हा जाऊया. आता भरपूर स्पेस आहे मुलांची. आता मग खेळणी ठेवली आहे माझ्या मुलांची. बीचवर खेळून आल्यानंतर त्यांची चपला आहेत, कपडे आहेत आणि वाळवायला फॅनसुद्धा आहे. आता जाऊया आतमध्ये रूमच्या. आता रूमच्या आत गेल्यानंतर ठीक आहे, उजव्या साईडला आता आपण उजवी बाजू बघूया रूमची. सगळ्यात आधी मोठा टी व्ही आहे आणि ही ए सी रूम आहे. ओके, आणि ए सी आहे आणि ए सीला स्वतःचं असं जसं आपण सेंट्रलाइज म्हणजे ए सी नाही आहे, आपल्याला आपलं आपण सेट करू शकतो. ठीक आहे, हे रिमोट आहे ए सीचं. आणि लाईट्स तुम्ही बघू शकता आणि एक मोठा मिरर आहे असा फुल साईज. आणि क्लॉक आहे वॉलवर, पण ती नेमकी बंद क्लॉक आहे आम्हाला जी रूम मिळाली आहे त्याच्यामधली. आणि ही रूम ठीक आहे, म्हणजे किमतीच्या मानाने मला ओके वाटली. कारण साधारण कोकणाच्या या भागामध्ये रूम महागच असतात. तर त्याच्या आणि खूप मोठी रूम अशी असंच नाही आहे, पण कंजेस्टेड पण नाही वाटत. म्हणजे माझी 2 मुलं आणि आम्ही हजबंड वाईफ व्यवस्थित राहू शकतो. ठीक आहे, आता रूममध्ये आल्यानंतर डाव्या साईडला काय आहे, तरी खुर्ची टाकलेली आहे आणि हा टेबल आहे जेवणाचा वगैरे. आपण इथे बसून आम्ही जेवलो काल. ठीक आहे, असं पेंटिंगनी वगैरे डेकोरेट केली आहे रूम. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे हा. आणि आपलं जे काय असतं इंटरकॉम वगैरे असतो, छान सुंदर लाईट्स आहेत, म्हणजे रूम व्यवस्थित सजवलेली आहे. ठीक आहे, आणि या बेडवरती ॲक्च्युली 3 लोक कम्फर्टेबली झोपू शकतात. हा क्वीन साईज बेड आहे. माझी 2 मुलं 10-10 वर्षाची आणि मी. ह्याच्यावरती हजबंड वाईफ आणि 2 मुलं नाही झोपू शकत. ओके, क्वीन साईज बेड आहे हा, किंग साईज बेड नाही आहे. तुम्ही बघू शकता 2 पिलो प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यासोबत उशा वगैरे आणि एक ब्लँकेट आपलं 1-2 एक्स्ट्रा आपण मागवू शकतो. त्याचं काही असं विशेष चार्जेस नाही आहेत. ठीक आहे, आणि हा एक साईड टेबल आहे, भरपूर चार्जिंग पॉईंट्स वगैरे आहेत. आणि जी आपली हॉटेलमध्ये जनरली असते केटल, शेविंग किट, ते सगळं आहेच. आणि आता हा जो आहे आतमध्ये हा फ्रीज आहे. ठीक आहे, असं कपाटाच्या आत हा फ्रीज आहे छोटा. सुरू आहे फ्रीज व्यवस्थित. आता आम्ही तर काही यूज कोल्ड्रिंक वगैरे आम्ही काहीच पित नाही त्यामुळे. ठीक आहे, तर हा आपला फ्रीजचं त्यांचं हे कॅबिनेट आहे. नंतर आहे आता बघा हे कपाट आहेत. ठीक आहे, रूममधले मी एक तुम्हाला कपाटाचा व्ह्यू दाखवते. हे पूर्ण स्टोरेज आहे. ठीक आहे, खालपासून वरपर्यंत पूर्ण 8 फूट 6 फूट जे काय आहे. बघा इथे माझ्या बॅग्स ठेवल्या आहेत मी, खाली सामान आहे, खाली डस्टबिन आहे आणि ही कपाटं बघा तुम्ही. आता आपल्याला काही इथे राहायचं नाही आहे. रॉड्स आहेत, कपाटांमध्ये हँगर्स आहेत. ठीक आहे, सामान ठेवायला वगैरे. लहान मुलं वगैरे असतील तर एकदम परफेक्ट आहे की तुम्ही सगळं एका ठिकाणी ठेवू शकता, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही निघाल रूम सोडून तुम्हाला पटकन पॅक करता येईल. ठीक आहे, आणि अजून एक या रूममधलं मी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये सेफ नाही आहे. म्हणजे जसं ते आपलं पैसेसाठी छोटी तिजोरी असते ना एक दिलेली, ज्याला कोट दिला असतो, बऱ्याचशा हॉटेलमध्ये असते ती नाही आहे, कारण तेवढी किंमत पण नाही आहे रूमची. आणि आता हे आहे,
ही एक अशी विंडो आहे. तुम्हाला जर बाहेरचा व्ह्यू हवा असेल तर ही बाथरूमला लागून एक त्यांनी विंडो दिलेली आहे. मी आता ब्लाइंड काढते विंडोजचे. थांबा 1 मिनटं. हे बघा, आता मी हे वर केला तर आता हा रूममधल्या दुसऱ्या विंडोचा व्ह्यू आहे छान. ठीक आहे. आणि आता सिंक आहे बाहेर, बाथरूमच्या बाजूलाच बाहेर सिंक आहे आणि हा मोठा आरसा आहे. आणि आता जाऊया आपण संडास बाथरूममध्ये. ओके, तर छोटं आहे संडास बाथरूम. साधारणपणे माझा असा अनुभव आहे, कोकणाच्या ज्या भागामध्ये कमर्शियलायझेशन झालं नाही आहे तिथे थोडंसं महाग आहे म्हणजे गोष्टी, आणि त्या मानाने फॅसिलिटीज कमी असतात कारण त्यांना ते कदाचित परवडत नाही. आता मी लेमन ट्री सारख्या म्हणजे किमान तेवढ्या हॉटेलमध्ये तरी मी राहते, कारण मला जरा स्वच्छता लागते बाथरूमची. तर त्या मानाने मी हा रिव्ह्यू जर तुम्ही बघितला तर एक्सिलेंट स्वच्छता वगैरे असं तुम्हाला चेन ऑफ हॉटेल्समध्ये असते तशी इथे नाही मिळणार. ओके, तर त्याचा एक वेगळा मी केला आहे रिव्ह्यू. आता आपण आलो आहे बाथरूममध्ये. अगदी छोटंसंच बाथरूम आहे, बाकी सेपरेट शॉवर एरिया वगैरे काही नाही आहे. बेसिक म्हणजे आपलं बेसिक स्वच्छता होती याच्यामध्ये, काही घाण वगैरे केलेली नव्हती, वास वगैरे नव्हता. आणि हे आपलं पॉट आहे. ओके, अतिशय छोटं आहे. आणि या बाथरूममधलं काय एक वैशिष्ट्य की त्यांनी छानपैकी कपडे वाळत घालायला इथे दिलेली आहे रॅक. ही तर बऱ्याच हॉटेलमध्ये नसते. एक्झॉस्ट फॅन वगैरे आहे. ठीक आहे, तर आता आपण येऊया बाहेर वॉशरूममधून आणि रूममधल्या महत्त्वाच्या गोष्टी मी कव्हर करणार आहे. तर ओव्हरऑल रूम म्हणजे आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी स्वच्छ होती. ठीक आहे, एकदम असं 3 स्टार टाईप नाही आहे, पण स्वच्छ होती. आणि पंखा वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे आहे, म्हणजे एकदम खूपच स्वच्छता तसं आपण नाही म्हणू शकत, पण तुम्ही राहू शकता, म्हणजे तुम्ही आजारी पडणार नाही इतपत स्वच्छता आहे. ठीक आहे, तर तुम्हाला येऊ शकता फॅमिलीसोबत आणि मुलं इथे खेळू शकतात. आणि या प्रॉपर्टीचं काय आहे की इथे छोट्या मुलांना गार्डन वगैरे छान आहे, म्हणजे तुमची हायपर ॲक्टिव्ह खेळणारी दिवसभर बाहेर असणारी मुलं असतील त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. आता बघा मुलं खेळत आहेत बाहेर, काही लोक इथे उभे आहेत, स्विमिंग पूल आहे. तर मला किमतीच्या मानाने व्यवस्थित आहे म्हणजे रूम, की मी असं निगेटिव्ह तुम्हाला नाही सांगणार की खूप पैसे घेतले आणि अतिशय खराब दिली वगैरे, असं नाही. पण तुम्ही ज्या प्रकारच्या हॉटेल्समध्ये राहता त्याच्यानुसार तुम्ही करता जनरली रिव्ह्यू. ठीक आहे, तर ठीक आहे, म्हणजे येऊ शकता तुम्ही. फक्त त्यांना संडासपासून थोडं त्यांचं मेंटेनन्सला आलेलं आहे, तर कदाचित ते करतील तेवढं. आणि ओव्हरऑल ठीक आहे म्हणजे. आणि शॉर्ट व्हिडिओ बघा, नंतर हा लॉंग व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यामध्ये बाथरूमचा एक व्हिडिओ मी टाकला आहे. आणि मी खाण्याचा व्हिडिओ वगैरे पण करणार आहे की खाणं कसं होतं. तर थोडंसं तुम्हाला व्हिडिओतच मी सांगून टाकते की आता इथे व्हेज थाली, नॉनव्हेज थाली, फिश थाली असं अवेलेबल आहे यांच्या रेस्टॉरंटमध्ये. फार असे ऑप्शन नसतात, पण ती अतिशय मला असं स्वच्छ वाटली खाताना आणि हेल्दी थाली मला फिलिंग आली, ते मी तुम्हाला सांगते ऑनेस्टली. तर तुम्ही ऑर्डर करू शकता.